बघ की आम्ही ह्याला पाठवू खेळाडू काढले कोणाच्या हस्तपती खेळाडू खाली येईल सामना चालू करायचा सामना 3 षटकांचा होईल कृपया सामन्याला झाली आहे सुरुवात एक चेंडू चार धाव्याने अकाउंट ओपन झालेले आहे ते फौजवाडी माफ करा म्हाळुंगे संघाचं नितीन गोलई ट्रॅकवर नितीन सामना करतोय राजेश आणि रोशन ही महत्वाकांक्षी जोडी अगदी आपल्या संघात सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल केली आहे पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळायचं होतं परंतु निर्धाव चेंडू म्हणावला हा एक कमबॅक करण्याचा चेंडू राहिला तो फौजवाडी संघाकडून पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर स्कोप खेळला आणि इथे होते चुकी चेंडू धरणीला दान चेंडू देऊन जातोय 2 धावा देऊन जातोय चेंडू या 2 धाव संख्येनुसार धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होतीये 6 बिनबाद 6 अशी धावसंख्या जननी माता म्हाळुंगे ब संघाची पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर नितीन येतोय सामना करतो राजेश आडव्या पट्ट्याने केला स्क्वेअरला चेंडू क्षेत्ररक्षक आहे एक धाव अंकित धावसंख्येत बदल होतोय एका धावेने धावसंख्याला पुढे सरकेल धावसंख्या होते 7 अतिशय संतगतीने चाललेला हा सामना फौजवाडी कापडे बुद्रुक विपक्ष म्हाळुंगे जननी माता म्हाळुंगे पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यानं बॅटची इनसाइड एज घेतली आणि चांगलं क्षेत्र पाहायला मिळतं गडी बाद अति काही संकटात नाही इथं पाहायला मिळालं आपल्याला डीजे नवीन फलंदाज महेश हे थोडं फास्ट खेळायचं आहे आपल्या बॅड लाईटचा सामना करायचा नसेल तर कृपया खेळाडूने आम्हाला सहकार्य द्या आम्ही तुम्हाला एक षटक आयोजकाने वाढवून दिले त्याचा आपण पुरेपूर फायदा करायचा आहे एक षटक आपल्याला वाढवून दिले त्याचा गैरफायदा घेऊ नये मोठा आपला हार लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूखाली क्षेत्ररक्षक होते चुकी देऊन जाते 2 धावा विशाल काटे या मातब्बर खेळाडूकडून अशी चुकी व्हावी 2 धावा धावसंख्येत बदल होते धावसंख्या होतीये 9 पहिली सेमीफायनल आपल्या समोर या मैदानामध्ये रंगते म्हाळुंगे विपक्ष फौजवाडी यांच्यामध्ये अरुण प्लॅम्पिट तरी
ए साइड लो, ए मिकी माउस थोड़ा साइड लो. पुन्हा एकदा विशाल काटे नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल. विशाल काटे क्लीन बॉल, ज्यासाठी कर्णधार आदित्य यांनी पाचारण केलं विशाल काटेला. विश्वासाला खबर झाला डीजे. केलाय थोडस. कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत टेनिस क्रिकेटचा भव्य तारा आपण पाहताय. राधाकृष्ण चषक 2024 पहिले पर्वासाठी सर्व विभागासाठी सर्व अशी असणारी भव्य दिवस स्पर्धा आपल्या समोर रंगती आहे. सेमीफायनलचा पहिला सामना एक चित्तथरारक सामना याच्या अगोदर पाहिला आपण तो बीसीसी पायटा आणि जननी माता म्हाळुंगे या संघांमध्ये. बॅटचा चेंडू कोणताही संपर्क आला नव्हता. फक्त आणि फक्त हवेतून बॅट फिरवली गेली. 9 चेंडूची होती हे सांगता. गोलंदाजी प्रात्यक्षिक पाहायला मिळालं आपल्याला विशाल काटे यांच्या माध्यमातून. विशाल काटे एक हरहुन्नरी. मागच्या सामन्यामध्ये पण एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली विशाल काटे यांना आणि आपल्या संघाला तो शेवटी सेमीफायनल पर्यंत घेऊन गेला. आणि आता जे खडतर प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतो विशाल काटे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर विशाल काटे. लोअर फुटा चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा द्यायचं काम केलं. क्षेत्ररक्षक चेंडूवर जातोय तोपर्यंत पॉइंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवर आला. चेंडूची फेक केली. एक धाव पूर्ण. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती आहे 2 धावा. 11 धावा धावसंख्या म्हाळुंगे संघाची. थोडं फास्ट केलायचं. एक आपल्या कळकळीची विनंती असेल मंडळाकडून विभागाकडून की थोडं फास्ट केलायचंय. अजून आपल्या तीन सामने उरकायचे आहेत. 4 आला ऑन द कार्पेट. चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेट वरून. चेंडूची फेक करल तोपर्यंत 2 धावा अंकित सुद्धा झाल्या. एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होता राजेश यांचा परंतु पंचाने ते पाहायला मात्र पंचांचं लक्ष अचूक लक्ष प्रदीप शिंदे सरांचं. वेळ मिळाला तर आपण फायनल मध्ये नक्कीच डॅन्स पाहू प्रदीप सरांचा. थोडी तब्येत डाऊन आहे परंतु फायनलच्या सामन्यामध्ये आपण नक्कीच थोडा का ना 2 ओव्हर परंतु डॅन्स पाहायला मिळेल आपल्या प्रदीप सरांचा. एक आमच्या विनंतीला मान असेल. पुन्हा एकदा विशाल काटे रवांड विकेट. ऑफसाइड तटक्या चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. चेंडू होतोय फरार. मिळतील धावा 4 डीजे.
लवटा आमच्या आयोजक कडून असेल आपला सहर्ष स्वागत काका परे साहेब. साहेब आपण आलात. बॅटची इनसाइड एज चेंडू जातो लॉंग स्टॉप रिजन मध्ये. चेंडूने सीमा रेषा सुद्धा ओलांडले आणि पंचांचा इशारा येतोय चौकार डीजे. समीर स्लॉक वर घेऊन येतोय समीर. चेंडू काही समजला नाहीये. स्लोअर पर्यंत चेंडू होता. चेंडू अंगाला धडकला गेला फलंदाजाच्या. पूर्वार्धाचा खेळ संपल्याच्या नंतर लगेच आपण नाणेफेक करणार आहे. बीसीसी पायटा यजमान विपक्ष कापडे खुर्द दोन्ही एका गावातील संघ आहेत. एक मैत्रीपूर्ण सामना घडेल आणि या सामन्यामध्ये मात्र दोन्ही संघांना एकामेकावर तुटून पडावं लागेल कारण का पुढच्याच हप्त्यामध्ये मॅच 1 लाखाची आहे. बीसीसी पायटा आणि कापडे खुर्द हा सामना वगैरे जोरात झाला पाहिजे. आपल्याला पुढच्याच हप्त्यामध्ये 1 लाखाची स्पर्धा जिंकायची आहे. त्यामुळे दोन्ही एका संघाने एकामेकावर तुटून पडायचंय पाहायचंय. एक्स्ट्रा कवटीचा चेंडू होतो फरार मिळतील धावा 4 डीजे. अभिनंदन करावं लागेल कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा समीर गोलंदाजी ट्रॅकवर धावा जमवाव्या लागतील कारण का समोरचा सुद्धा संघ जे मातब्बर खेळाडू त्या संघामध्ये आहेत. विलास निकम कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये यायचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पॉइंटच्या दिशेनं. अति काही संकट नाही. येथे होते विकेटचं पतन. पंचांचा बोट आकाशाकडे डीजे. पुन्हा एकदा समीर गोलंदाजी ट्रॅकवर एकदम संतपणे चालले सामना. ऑफ साईडला तर करायचं होतं फक्त आणि फक्त दिशा द्यायची होती तीच झाली नाहीये. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू काय षटक पाहायला मिळालं ते समीर यांचं. विलास निकम कुपऱ्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येते. विलास निकम चहा घेण्यासाठी. हा मग या पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी होत नाहीये. गडी बाद होतोय. इथे षटक सुरू संपलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर म्हाळुंगे संघाची धावसंख्या होती आहे 26 जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये मी नव्हतो. हे काय चाललंय. वा 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 एक मनोरंजन म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाहताय आपण. 18 चेंडू 26 धावा. 18 चेंडू 26 धावा. आपण
18 चेंडू मध्ये तुम्हाला धावा करायचे आहेत 27. 18 चेंडू 27 धावा. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल. अक्षय आणि विशाल काटे. अक्षय आणि विशाल काटे. कोण जाणार फायनल मध्ये? कोण कोणणार आपलं फायर ट्रॉफीवर नाव यासाठी लागलेली ही झुंज. काढून ठेव काय? विश्वजित निकम कृपया माईक संपर्क साधायचंय. हा विशाल काटे अक्षय. कुठे लिहिस र? कोणाच्या हस्ते नाही खेळाडू आपण नंतर लिहू. फर्स्ट प्राइज सौजन्य. जेवढं सौजन्य आहे ना किसन जाधव साहेब तुला काय एकदा. महेश तटकेला चेंडू अलाउन द कार्पेट. मिडवनच्या दिशेने फील्ड झाला. पंचांच्याकडे लाऊड शॉट अपील केली. एका धावेने अकाउंट ओपन होत आहे. ते फौजवाडी संघाचं. कोण जाणार फायनल मध्ये? हा चित्तथरारक सामना आपण पाहतोय. मालुंगे विपक्ष फौजवाडी यांच्यामध्ये. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. पाहूया एक चित्तथरारक सामना पाहायला मिळणार यातील मात्र शंका नाहीये. कोण कोरणार आपलं नाव? कोण जाणार फायनल मध्ये? बॉल गेलाय बॉल. अरे सेमी फायनल चालू आहे बाहेर काढ की. अरे बघ बॉल 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 बॉल. रामचंद्र निकम अरुण उतेकर. कोण टाकले रे? 55 मिनिट. ओके रामचंद्र निकम कॉमेंट बॉक्स मध्ये या. तानाजी निकम विश्वजित निकम. चांगला पटका पाहायला मिळाला विशाल काटे यांच्या बॅटमधून. चेंडू जातोय सीमा पार. येतोय चौकार. येतोय हा चौकार. डीजे दुसरा बॉल. अरे दुसरा बॉल दे ना. दात करते 1 मिनिट. अब तो गेला. दोन जुने पदक ठेवण्यावरती मॅचला होती सुरुवात. थोडं फास्ट खेळायचंय. जे आयोजक आहेत त्यांनी कृपया बाउंड्री लाईनवर राहायचंय. जे आयोजक आहेत त्यांनी बॉल गेला की लगेचच जे आयोजक आहेत त्यांनी कृपया बाउंड्री लाईनवर राहायचे. जे सर्व आयोजक. हर्षवर्धन पानंडे साहेब कल्याण जिल्हा उपजिल्हा प्रमुख यांचे आगमन झाले. साहेब आपण व्यासपीठावर यायचंय. या स्पर्धेचा आनंद या. निर्धाव चेंडू होते हे सांगता. बॅटचे इनसाइड एज घेतली आहे. चेंडू दरम्यानच्या रिजन मध्ये शॉर्ट तलमेला क्षेत्ररक्षक आहे. येथील तत्वर एक धाव अर्जित होती आहे. या साहेब आपलं व्यासपीठावर असेल. हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचा आनंद घ्या. पुन्हा एकदा पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. माळुंगे संघाकडून महेशांच्या माध्यमातून. सहा धावा. पुन्हा एकदा स्टेट ग्राउंड. चांगलं क्षेत्र पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट. पंचांचं बोट आकाशाकडे. एक महत्वाचा
विशाल काटे बॅक टू द डॅगआउट डीजे. स्वतःवर काहीसा नाराज. पुन्हा एकदा महेश. पुन्हा एकदा शेट ग्राउंड. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. डिब्बन क्षेत्ररक्षक येतोय. त्याचवर धावा मिळतील. लाऊड शॉट अपील होती. पंचांनी अपील फेटाळून लावली आणि 2 धावा अर्जित सुद्धा झालेले आहेत. तिथे धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 8 धावसंख्या. पहिले षटक संपुष्टात महेशांच्या माध्यमातून फक्त 8 धावा 12 चेंडूमध्ये 12-19 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सामना तसं पाहायला गेला तर दोन्ही संघांकडे अजून मॅच ऑन आहे. म्हाळुंगे संघ सुद्धा सामना सोडणार नाहीये. कोणता संघ जाणार फायनल मध्ये यामध्ये दोन्ही संघाच्या आकांक्षा अपेक्षा दलेल्या असतील. आपण जायचं फायनल मध्ये अशा उराशी बाळगले असतील सुद्धा दोन्ही संघांनी. कोण कोणावर आपलं नाव या चषकांवरती यासाठी चाललेला पहिला सेमीफायनलचा सामना. तर त्यानंतर होणारा सामना कापडे खुर्द विपक्ष पायटा. दोन्ही संघ एका गावातील एक मैत्रीपूर्ण सामना पाहायला मिळेल आपल्याला. थेट ग्राउंड पाहायला मिळाला. चेंडू घासत पुसत देतो. धन्यवाद टीजी. आपल्याला जर स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर नक्कीच इथून पुढे 2 चेंडू तरी निर्धाव टाकावे लागतील. आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तेच मी मगाशी मानवलो परंतु नाही. ही आपल्या चेंडूची दिशा आपल्या संघाची दशा ठरवणे पाहायला मिळते. धावसंख्या वाढते. एका धावेने धावसंख्येत बदल. 13 धावा धावफलकावर लागलेले आहेत. बॅटचे इनसाइड एज चुकी होते. थोडे क्षेत्ररक्षक फंबल झाला तर थोडे 1 धाव ऍडजस्ट सुद्धा झालेली आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 14. दुसरं षटक प्रगतीपथावर म्हाळुंगे संघाकडून. एक महत्वपूर्ण मॅच पहिला सेमीफायनलचा सामना म्हाळुंगे ब विपक्ष पवदारवाडी यांच्यामध्ये चाललेला चित्तथरारक सामना. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. तू मय दोन्ही गाड्या एका रुलावर. घडतंय काय? चिक्की सिंगल. या एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. 15 धावा धाव फलकावर झळकलेले आहेत त्या फौजदारवाडी कापडे बुजुर्ग संघाच्या. थोडासा अजून स्पीडअप करायचंय. थोडा अजून स्पीडअप करायचंय. हे घे सोबत एक साईडला बस मग नंतर हॅलो. हॅलो हॅलो. घडतंय काय? मैदानाच्या आतमध्ये होते चुकी. ही चुकी घेऊन जाते 2 धावांकडे. ते घेऊन जा 2 धावांकडे घेऊन जाते. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होतीये 17. जवळजवळ विजयाच्या समीप. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक चेंडूवर रंग बदलतो असा हा क्रिकेट.
पुन्हा एकदा बॅट चेंज साठी चेंडू खाली क्षेत्ररक्षक दुसऱ्या अटॅम्प मध्ये चेंडू पकडला गेला आणि ते खेळी संपते ते आदित्य सकपाल यांची मोठे धुरंधर फलंदाज मैदानाच्या बाहेर आदित्य बॅक टू द डगआउट डीजे हॅलो लिहून देतो तुला मी हॅलो हॅलो जरा आवाज हॅलो 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 पुन्हा एकदा गुळा ट्रॅकवर हॅलो हॅलो देवेंद्र हॅलो हॅलो नो बॅटमॅन्स हॅलो संदेश निकम हॅलो मॅच मध्ये रंगतदार आला होता स्टेजवरती परंतु घडलंय काय स्वेर मारा पाहायला मिळाला आणि स्वेर मारा कारण का होईना पंचाने वाईट घोषित केला धावसंख्येत बदल धावसंख्या होती अच्छा आमच्या श्री राधाकृष्ण चषक 18 पायटा जाणकाराचा मित्रमंडळ पायटा बीसीसी पायटा कापडी विभाग अंतर्गत आयोजित जी क्रिकेट स्पर्धा भरेल त्या स्पर्धेसाठी श्री हर्षवर्धन पालांडे साहेब हे आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत कल्याणचे आणि श्री काका तरे हे आमचे विभाग प्रमुख भावी नगरसेवक आहेत आमच्या चिंचपाडा विभागातील यांना आम्ही आमंत्रित केलं होतं ते आमच्या कार्यक्रमाला आले आणि त्यांनी चांगली शोभा वाढवली तसेच त्यांना सन्मानित करण्यात येते तर श्री हर्षवर्धन पालांडे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी आमच्या कापडे खुर्द ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष शशिकांत निक्कम यांना विनंती करतो मी की त्यांना सन्मानित करावे काय चुकी होते मनोज यांच्याकडून मनोज आंबरे यांच्याकडून असं वाटलं सुद्धा नव्हतं की मनोज आंबरेकडून यांच्याकडून चुकी होईल एक चांगला खेळाडू होता सहा चेंडू पाच असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 6 चेंडू 5 धावा पाहूया सामना चित्तफरक होईल का येथे आलेल्या पाहुण्यांचा होतोय सत्कार पालांडे सर तरे सर यांचा होतोय यथोचित मान सन्मान साहेब आपण आलात आमच्या स्पर्धेला भेट दिलीत आपण आमच्या मंडळातर्फे ग्रामस्थांतर्फे आपलं असेल हार्दिक हार्दिक स्वागत तरे साहेब पालांडे साहेब आपण पाहता स्क्रीनवर तसेच आमच्या चिंचपाड्यातील भावी नगरसेवक आणि खरोखर आम्हाला सतत मदत करणारे मग ते आमचं क्रिकेट मैदान असो खेळाचा भाग असो किंवा सांस्कृतिक सामाजिक कुठले क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या बरोबर आम्हाला साथ देणारे असे आमचे काका तरे हे आज इथे येऊन आमचा त्यांनी एक आनंद द्विगुणित केलेला आहे आणि चांगलं मनोरंजन इथं जो होत आहे त्याचा त्यांनी पण आनंद घेतलेला आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी मी तानाजी निकम यांना संबोधित करतो 5 चेंडू 5 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय येथे व्यासपीठावर होतोय पाहुण्यांचा सत्कार सोहळा 5 चेंडू 5 धावा थोडं स्पीडअप करायचंय पंच पंचांचा निर्णय अंतिम राहील काय आलं पंचांचं बोट आकाशाकडे आणि गडी होतोय बाद पंचांचं बोट आकाशाकडे गडी होतोय बाद येथे होते विकेटचं पतन 5 चेंडू 5 धावा असताना घडते काय मैदानाच्या आतमध्ये होतं विकेटचं पतन एक चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर येतोय अक्षय ज्या खेळाडूवर संघाची दारोमदार होती परंतु तो खेळाडू बॅक टू दी डगआउट 5 चेंडू 5 धावा सामना दोन्ही संघ सोडायला तयार नाहीत
कोणता संघ फायनल मध्ये पाहायचा आहे. यानंतर होणारा सामना कापडे खुर्द विपक्ष पाहता. दोन्ही खेळाडूंना एकामेकावर तुटून पडायला लागेल. आपल्याला खेळायची 1 लाखाची स्पर्धा पुढच्या हप्त्यात. भावेशला खेळायला लागेल रोहन कदम यांच्या विरोधात. मिलिंदला खेळायला लागेल जयराम निकम यांच्या विरोधात. आपल्याला खेळायची 1 लाखाची स्पर्धा. त्या अनुषंगानं का होईना परंतु दोन्ही संघाला एकामेकावर तुटून पडावं लागेल. चेंडू होतो काय घेतले कोणी